नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटारपासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. मटारचे प्रकार अनेक तुम्ही बघितलेले आहेत, भाजी, पुलाव आणि इतरही. पण आज आपण मटारपासून एक नवीनच पदार्थ तयार करणार आहोत. तो म्हणजे मटार पकोडा म्हणू शकता किंवा मटारची भजीसुद्धा म्हणू शकता. खायला अतिशय चविष्ट आणि आतून छान पोकळ खुसखुशीत अशी तयार होणार आहे. अजिबातही तेलकट नाही आणि नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर इथे आपण मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. जास्त मोठ्या किंवा आपल्याला बघा जास्त मोठे जर दाणे असले तर ते खायला थोडे कडवट लागतात. त्यासाठी कोवळ्या अशा शेंगा घ्यायच्या. त्याचे आता दाणे काढून घेणार आहोत आपण. तर बघा अगदी सहज मटारच्या शेंगामधून दाणे आपल्याला काढायला जास्त वेळ लागत नाही. भराभर असे दाणे आपले काढले जातात. आपण इथे जवळपास 1 वाटी मटार वापरणार आहोत. तर इथे बघता बघता बघा मटारचे दाणे आपले काढून झालेले आहेत. तर हे 1 वाटी मटार आपण काढून घेतले. आता आपल्याला हे असेच न वापरता यामध्ये पाणी टाकू आणि थोडं मीठ टाकून घेणार आहोत. मटार जर बघा तसेच वापरले आपण भाज्यांमध्ये तर ते तेलात फुटू शकतात. त्यासाठी आपण अगदी 5 मिनिटे ते वाफवून घेणार आहोत. वाफवल्यामुळे बघा त्यांचा रंगही थोडा गडद होतो आणि ते तेलामध्ये फुटणार सुद्धा नाहीत. आणि हलकेसे बघा मीठ टाकल्यामुळे त्याची चवही छान लागणार आहे. बघा 5 मिनिटं झालेले आहेत. आता हे मटार आपण पूर्ण पाणी झारून घेऊ आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. गॅस बंद केलेली आहे आणि अगदी आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचे आहेत. बघा रंग किती छान आलेला आहे आपल्या मटारचा पहिल्यापेक्षा. आता आपण जे भजी तयार करणार आहोत त्यासाठी बेसनपीठ भिजवायला घेणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी बेसनपीठ घेणार आहोत. तर हे बेसनपीठ सर्वात आधी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. नंतर आपण यामध्ये इतर साहित्य घालणार आहोत. तर इथे बघा आता थोडं थोडं पाणी टाकत आपण सर्वात आधी बेसनपीठ भिजवून घेणार आहोत. घरच्याच डाळीचं हे बेसनपीठ दळलेलं आहे. छान बारीक असं बेसनपीठ. आपण केव्हाही कुठलीही भजी पकोडे करतो तेव्हा त्यासाठी बेसनपीठ छान बारीक असलं पाहिजे. म्हणजे ते छान जाळीदार असे तयार होतात. तर बघा आता परत पाणी टाकून घेतलं आणि बेसनपीठ पूर्ण गुठळ्या मोडून मी तयार करून घेतलेलं आहे. आता छान आपली भजी हलकी होण्यासाठी आपण मिनिटभरासाठी जे बेसनपीठ आहे ते फेटून घेतलेलं आहे. आणि बघा याचा रंग पहिल्यापेक्षा हलका असा झालेला आहे. आणि पाणीही आपण जास्त इथे वापरलेलं नाही. बघू शकता बेसनपीठ आपल्याला असं तयार करून घ्यायचं. आता यामध्ये बघा आपण अगदी पाव चमचा एवढी काळी मिरी पावडर घालणार आहोत. खलबत्त्यामध्ये कुटूनच घेतलेले आहेत काळी मिरी. यामुळे भज्यांचा स्वाद खूप छान लागतो. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला घालायचा आहे. कांदा प्रमाणापेक्षा जास्त वापरायचा नाही. आता आपण यामध्ये ठेचा घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या असा आपण हा अर्धा चमचा ठेचा यामध्ये घातलेला आहे. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेली आहे. ते आपल्याला हाताने तोडून यामध्ये घालायचे आहेत. बटाटे जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ते जास्त ओव्हरकुक असे करून घ्यायचे नाही. त्यामुळे भजी तेलकट होऊ शकतात. इथे आपण भजीसाठी जे बटाटे आहेत ते 90%च शिजवलेले आहेत. हाताने बघा आपण तोडून यामध्ये घातले जात आहेत. आता आपल्याला यामध्ये कांद्याची पात घेतलेली आहे, जवळपास चमचाभरच असेल अशी कांद्याची पात थोडीशी मी यामध्ये टाकून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपण अख्खं जिरं घातलेलं आहे आणि अगदी चुटकीभर एवढीच हळद घातलेली आहे आणि अगदी पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये जे आपण वाफवून घेतलेले मटार आहेत ते घालायचे आहेत. आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. इथे मीठ घातल्यानंतर अगदी बघा 2 चुटकी एवढाच आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत. आणि या सोड्यावरच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. एकदा ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करून बघा. यामुळे भजी छान हलकी आणि चवीलाही छान लागतात. तर आता बघा आपण यामध्ये लिंबाचा अर्धा चमचा रस घातला असेल. तर आता हे सर्व घातलेलं साहित्य आपण एकत्र असं करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता बेसनपीठ जास्त सैलसर असं आपण तयार केलेलं नाही. त्यामुळे बेसनपीठ, मटार, कांदा यांना चिकटत नाही. मटार हे गोल असतात त्यामुळे सहज बेसनपीठ त्यावरून घसरून जातं. आणि बघा आपण एक तुम्हाला ट्रिक सांगते अजून. असं हातात मिश्रण घेऊन बघा भजी अशी टाकून बघायची. ती व्यवस्थित जर पडत असतील म्हणजे तुमचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. पण ते का पसरत असतील खाली तर मग त्यामध्ये बेसनपिठाची गरज आहे. बघा तेल इथे जास्त कडकडीतही असं गरम केलेलं नाही. त्यामुळे
जी भजी आहे ती बघा लगेच वरून लालसर रंगावर येतील आणि आतून ती तशीच राहतील, आतून ती फुलली जाणार नाहीत. त्यासाठी तेल मीडियम गरमच करून घ्यायचं आणि गॅसची स्पीड कमीच इथे मी ठेवलेली आहे. छान खमंग होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहेत. आणि बघा छान सोनेरी रंगसुद्धा याला येऊ द्यायचा आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता पहिल्यापेक्षा जी आपली भजी आहेत ती बघा किती छान फुलल्या गेलेली आहेत आणि यांना रंगसुद्धा छान आलेला आहे. आता ही भजी आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी गॅसची स्पीड कमीच ठेवलेली आहे. अजिबातही गॅसची स्पीड मी वाढवलेली नाही आणि तेलसुद्धा मीडियम गरमच करून घेतलेलं होतं. तरीसुद्धा जी भजी आहेत ती बघू शकता तुम्ही, अजिबातही तेलकट अशी आपली झालेली नाहीत. आता टिश्यू पेपरवर भजी आपण काढून घेणार आहोत आणि राहिलेली भजी आहे तीसुद्धा याच पद्धतीने काढून घेणार आहोत. आताही मी फक्त अगदी मिनिटभरासाठी गॅसची स्पीड वाढवली आणि लगेचच गॅसची स्पीड कमी केली. तेल मीडियमच गरम आहे. बघा इथे आपण दुसऱ्यांदाही यामध्ये भजी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये आणि ही भजी बघा न पलटवताही कशी आपोआपच भजी त्यांची तीच पलटल्या जात आहेत तेलामध्ये. म्हणजे ती दुसऱ्या बाजूनेही बघा आपोआपच पलटत आहेत. आता ही भजीसुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावरच तळून घ्यायची आहेत आणि बघा किती छान फुलल्या गेलेली आहेत. छान हलकी असल्यामुळे ती आपोआपच पलटत होती तेलामध्ये. आता बघा यांनाही छान असा रंग आलेला आहे. तर आता हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि याच रंगावर छान भजी तळून घ्यायची, म्हणजे ती खायलासुद्धा छान लागतात. अगदी बाहेरून छान कुरकुरीत अशी झालेली होती आणि आतून जाळीदार आणि एकदम पूर्ण भज्यांना जाळी तयार झालेली होती. तर बघा हे सुद्धा भजी मी टिश्यू पेपरवर काढून घेतलेली आहेत. तर बघा मंडळी, मटारपासून हा एक नवीन पदार्थ तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि ही भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजिबात ही भजी तेलकट नव्हती बरं का आणि सोबत टोमॅटो सॉस, हिरवी चटणीसुद्धा केलेली होती. बघा आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बघा आतून किती पोकळ असे तयार झालेले आहेत आणि चवीलाही तितकेच छान आहेत. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा उपयुक्त आणि घरगुती रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.